बत्तीस शिराळ्यामध्ये प्रतिकात्मक नागाच्या प्रतिमेचे पूजन करून नागपंचमीचा सण उत्साहात साजरा। जिवंत नाग पूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा गावात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी सण साजरा करण्यात येत आहे। आज घरोघरी महिला प्रतिकात्मक नागाची पूजा करत आहेत। शिराळामधील नागपंचमीचा हा उत्सव बघण्यासाठी हजारो भाविक शिराळ्यात दाखल होतात। जगप्रसिद्ध असणारी सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्यातील नागपंचमी ही जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिद्ध होते। पण वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागाची पूजा न करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने 2002 पासून प्रतिकात्मक नागाची पूजा या ठिकाणी केली जाते। यंदाही जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिमेचे पूजन करून साजरे करण्यात येते। न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी नागपंचमी पार पडत आहे। शिराळा येथे हजारो वर्षापासून जिवंत नागाची पूजा केली जात होती। शिराळामध्ये महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यास आले होते। यावेळी भिक्षा घालण्यास वेळ झाल्याने गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला असे विचारले असता नागाची पूजा करत होते। त्यावेळी गोरक्षनाथ यांनी जिवंत नागाची पूजा कर असे सांगितले आणि त्यावेळीपासून परंपरा 32 शिराळामध्ये सुरू झाली। ही नागपंचमी पाहण्यासाठी राज्यातून लोक येत असतात। जशी मुख्यमंत्री साहेबांनी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना गाजते, त्याच पद्धतीनं लाडक्या बहिणी शिराळावासियातल्या सुद्धा आहेत। त्यामुळे शिराळावासिया लाडक्या बहिणींकडून माझी एक विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की शिराळाची नागपंचमी जशी याच्या अगोदर साजरी होत होती जिवंत नागाची पूजा करून, त्याच पद्धतीनं 2025 मध्ये येणारी नागपंचमी जी आहे ती मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रासाठी म्हणा किंवा त्यातूनही आमचं शिराळा जगप्रसिद्ध गाव आहे नागपंचमीसाठी, या शिराळावासियातील भगिनींसाठी किंवा लाडक्या बहिणींसाठी मी विनंती करते की सगळ्या योजना जशा राबवता तुम्ही अंमलात आणता, लाडकी बहीण जशी अंमलात आणली, जशा लाडक्या सगळ्या बहिणी आहेत महाराष्ट्रातील, त्याच पद्धतीनं शिराळातील सुद्धा लाडक्या बहिणींची विनंती मान्य करून येणाऱ्या 2025 मधील नागपंचमीला सगळ्या ज्या अधीन राहून न्यायालयाच्या अधीन राहून किंवा नागपंचमी जशी पहिली साजरी होत होती तशीच आम्हाला 2025 मध्ये साजरी करण्याची परवानगी द्यावी ही मी त्यांना विनंती करते। नमस्कार, मी प्रणव महाजन। सालाबादप्रमाणे याही वर्षी नागपंचमी जोरदार मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। शिराळा येथे आता जिवंत नागाची पूजेची परंपरा बंद झाली असल्यामुळे लोक मातीच्या आणि चित्रातील नागाची पूजा करून मनोभावे पूजार्चा साजरी करतात। इसवी सन पूर्व 8व्या-9व्या शतकापासून ही परंपरा चालू आहे। गेल्या अनेक दशकापासून ही परंपरा आमच्या घरी जपत असताना आम्ही पालखीची परंपरा, भोई, कोतवाल, बारा बलुतेदार आणि या सर्वांसह नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करतो। स्त्रिया सर्व नागाला भाऊ म्हणतात, त्यामुळे आज सर्वांचा उपवास असतो। नागाची पूजा झाल्याशिवाय उपवास कोणीही सोडत नाही आणि आज दिवसभर एकदम उत्साहाच्या वातावरणात नागपंचमी साजरी होईल। नमस्कार, माझं नाव सौ प्राजक्ता पांडुरंग महाजन, 32 शिराळा। तर गोरक्षनाथ महाराज शिराळा गावामध्ये इसवी सन पूर्व 8व्या-9व्या शतकामध्ये तोरणा मोरणा नदीच्या संगमावर वास्तव्य करत होते आणि ते शिराळा गावात रोज भिक्षेसाठी येत असत। तर एके दिवशी श्रावण शुद्ध पंचमीला ते श्री पांडुरंग महाजन यांच्या घरी आले आणि त्यांनी भिक्षा मागितली। तेव्हा पांडुरंग महाजन यांच्या घराण्यातील पूर्वीच्या आजी ह्या चिखलाच्या नागाची पूजा करत होत्या, त्यामुळे नाथांना भिक्षा घालायला वेळ झाला। तर नाथांनी आजीला विचारलं की तुम्हाला भिक्षा घालायला वेळ का झाला? तर आजी म्हणाली की मी चिखलाच्या नागाची पूजा करत होते। यावर नाथ म्हणाले की मी जर अंगाऱ्यापासून खरा नाग तयार केला तर याची तुम्ही पूजा कराल का आजी? तर आजी जरा वेळ थांबल्याने हो म्हणाल्या। त्यानंतर नाथांनी आपल्या दिव्य शक्तीने अंगाऱ्यापासून खरा नाग तयार केला आणि या खऱ्या नागाची पूजा, जिवंत नागाची पूजा महाजन घराण्यातील आजीने केली। हे घर म्हणजे श्री पांडुरंग लक्ष्मण महाजन, भास्कर महाजन व सीमा महाजन असे हे घराचे लोक आहेत। तर यांच्या पूर्वजांनी जिवंत नागाची पूजा केली आणि त्या दिवशीपासून नागपंचमीला सुरुवात झाली। तर ह्या नागपंचमीची पूजा इसवी सन पूर्व 8व्या-9व्या शतकात झाली आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी काय झाले, श्री गोरक्षनाथांनी कोतवाल यांना जिवंत नाग पकडण्याचा आदेश दिला। मग दुसऱ्या वर्षी कोतवालाने जिवंत नाग पकडला आणि महाजन घराण्यात त्याची पूजा झाली, मानाची पूजा झाली आणि तेव्हापासून शिराळात महाजन घराण्यात नागाच्या पूजेला सुरुवात आहे। तर त्यानंतर पूर्वीच्या लोकांनी पंचधातूची मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीची मिरवणूक ती मूर्ती पालखीमध्ये ठेवून ही मिरवणूक अंबामातीच्या मंदिरात जाते। तर आज ही परंपरा सुरू आहे। पालखीचा सोहळा असतो, सकाळी 11 वाजता
पालखीची पूजा होते। पालखीमध्ये श्री नागाची व शंकराची पंचधातूची मूर्ती ठेवली जाते। मूर्ती पूर्णपणे सजवतात, मूर्तीला हार घालतात आणि चांगली मंगल वस्त्रे घालून मूर्ती सजवतात आणि ही मूर्ती पालखीमध्ये ठेवतात। त्यानंतर महाजन घराण्यात सकाळी 11 वाजता श्री पांडुरंग महाजन यांच्या घरात पालखीची पूजा होते, महाआरती होते आणि यानंतर ही पालखी अंबाबाईच्या मंदिरात जाते। अंबाबाईच्या मंदिरात पालखी गेल्यानंतर पालखीची पूजा होते। या पालखीला 12 भोई असतात, सोनार, कुंभार, डवरी असे इतर भोई असतात। हे भोई पालखी वाहून नेतात। मग यानंतर अंबाबाईच्या मंदिरात पालखीची महाआरती होते आणि संध्याकाळी 5 वाजता ही पालखी श्री पांडुरंग महाजन यांच्या घरी येते। पालखी घरी आल्यानंतर पांडुरंग महाजन यांच्या घरातील गृहिणी पालखीची दृष्ट काढतात, भोयांच्या पायावर पाणी घालतात, पालखीला हळदी कुंकू घालतात। यानंतर पालखी घरात घेतली जाते व पालखीची पुन्हा महाआरती होते। पालखीला महाप्रसाद दाखवला जातो आणि हा प्रसाद सवाष्ण ब्राह्मण यांना दिला जातो। घरी आलेले पाहुणे आणि घरातील सर्व मंडळींना हा प्रसाद दिला जातो। या दिवशी महाजन घराण्यातील सर्व बायकांचा उपास असतो, त्या नागाला भाऊ म्हणतात। तसेच शिराळातील सर्व महिला नागाचा उपास करतात। त्या कोण चिरत नाहीत, लिंबू चिरत नाही, कोथिंबीर चिरत नाही, आदल्या दिवशी सर्व चिरून ठेवतात आणि सर्व महिला नागाला भाऊ म्हणतात। तर त्यांचे पती शेतामध्ये कामाला जातात, नागापासून इजा होऊ नये म्हणून नागाला भाऊ म्हणतात व नागाचा उपास करतात। आणि शिराळामध्ये तरी शासनाच्या नियमानुसार जिवंत नागाच्या पूजेला बंदी आहे, तर शिराळातील लोक चिखलाच्या नागाची पूजा करतात आणि मनोभावे प्रार्थना करतात। त्यांनी शासनाचे निर्बंध पाळलेले आहेत। सर्व शिराळकर एखादा ना कुठे जखमी दिसला तर त्याला ताबडतोब बरे करतात व आहे त्या ठिकाणी सोडतात। चिखलाच्या नागाची पूजा करून शासनाच्या नियमाचे पालन करून शिराळातील लोक नागपंचमी उत्साहाने साजरी करतात। जास्त आवाज न करता, कुणाला त्रास न होता शिराळातील लोक सगळे नियम पाळतात। अशी नागाची परंपरा महाजन घराण्यात नागाची पालखीची परंपरा अखंड सुरू आहे आणि आज तागायत नागाची पालखी निघणारच आहे। अंबाबाईच्या मंदिरात आता जाईलच थोडा वेळ। धन्यवाद। लोकनायक न्यूज